नमस्कार, मी सुवर्णा जोशी। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आज मकर संक्रांत। संक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होत नाही, तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो। नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रांत असं म्हणतात। थायलंडमध्ये सोंक्रान किंवा लाओसमध्ये टीमा लाओ आणि म्यानमारमध्ये थिंगयान असं याला म्हटलं जातं। भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांत, पोंगल इत्यादी नावं आहेत। या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून सुद्धा ओळखलं जातं। यामागे करमणूक होणं हा उद्देश असला तरीही शास्त्रीय कारण सुद्धा आहे। पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्यानं शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी शरीराला मिळतं। यामुळे थंड हवेपासून होणाऱ्या समस्या दूर होण्याला मदत होते। तर आजच्या मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठू रखुमाईचा गाभारा आज संपूर्ण फुलांनी सजवण्यात आलेला होता। रुक्मिणी मातेला ओवाळण्यासाठी दिवसभर गर्दी असल्याने महिलांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने सेवेकरता आज केवळ महिला सेवकच असणार आहेत। मंदिर समितीकडे एकूण 34 महिला कर्मचारी आहेत आणि त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आज सेवेकरता असणार आहेत। मकर संक्रांत असल्याने पहाटेपासूनच महिलांची दर्शनासाठी गर्दी होते। महिलांना रांगेतून दर्शनाकरता सोय व्हावी, दर्शन रांग आणि नामदेव पायरी इथून महिला मंदिरात प्रवेश करतात। तिथून दर्शन होईपर्यंत कुठेही गोंधळ होऊ नये आणि शांततेत दर्शन मिळावं यासाठी ठिकठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आज मला रुक्मिणी मातेला ओवाळायला मिळालं, ते खूप मोठं भाग्य आहे। आज महाराष्ट्रभरातनं पंढरपूरमध्ये सर्व महिला भाविक रुक्मिणी आणि विठ्ठलाला वाण देण्यासाठी येतात आणि आजचा हा सण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि आज सकाळपासूनच इथे भरपूर गर्दी आहे। आम्ही सगळेजणी आलोय, रुक्मिणीला वाण दिलं। आज संक्रांतीचा महत्त्वाचा दिवस आहे। स्त्रीचं आज सौभाग्याचं वाण स्त्रीला दिलं जातं, कारण हा आजचा दिवस हा कालचा आणि आजचा काल भोगी आणि आज संक्रांती दोन्हीचा दिवस हा पर्वकाळ ठरला जातो आणि ह्या पर्वकाळामध्ये सुवासिनींनी एकमेकीला सुवासिनीचं वाण देऊन सौभाग्याचं वरदान मागायचं असतं। यासाठी आज विठ्ठल मंदिरामध्ये भरपूर महिला भाविकांची गर्दी आहे। कालपासून भोगी पण खूप पहाटे 4 पासून भोगी सुरू होती, त्याच्यात 3 वाजता रुक्मिणीला अभिषेक घालण्यात आला आणि आज पण सारखी गर्दी आहे आणि आजचा पण 3 वाजल्यापासून हा हळदी कुंकाचा सोहळा आपला चालू आहे। रुक्मिणी मंदिर समिती एक शासकीय सदस्य, या मंदिर समितीचे सदस्य या नात्याने मी आज या मंदिरामध्ये आलेली आहे। आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला वाण व्यवसाय करण्यासाठी आलेल्या आहेत आणि आज त्या महिलांना आज एकही पुरुष तर ढकलाढकली करणार नाही, सगळं राज हे महिलांचं आहे आणि आपण तशी मंदिर समितीने त्यांची व्यवस्था केलेली आहे। महिला कर्मचारी, महिला कॉन्स्टेबल, महिला सिक्युरिटी सगळ्या ज्या काही आहेत त्या महिलांच्या व्यवस्थेसाठी सगळ्या महिला प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। आणि आज जर बघितलं तर आपल्या या ठिकाणी चंद्रपूर आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, कोकण आहे, अशा विविध भागातून या महिला वाण व्यवसाय करण्यासाठी आलेल्या आहेत। या वाण व्यवसायाचं एक महत्त्व आहे। काल रुक्मिणी मातेला भोगी झाली, त्या सर्व महिलांनी पहाटे 3:30 वाजता भोगी केली आणि आज हा संक्रांतीचा सण आहे। आपण म्हणतो की तिळगुळ घ्या गोड बोला, पण आज या ठिकाणी सर्वच महिला अशा म्हणजे की आपल्या मनापासून उत्साही आहेत की आज मंदिर समितीने एवढी चांगली व्यवस्था केलेली आहे की लाखो महिला या रुक्मिणी मातेला वाण व्यवसाय करण्यासाठी आलेल्या आहेत। संसाराची 2 चाकं, पती आणि पत्नी, यातील पती निधनानंतर पदरात पडलेलं वैधव्य यावर मात करत बीडच्या आधुनिक सावित्रीनं रूढी परंपरेची बंधनं झुगारली आणि वैधव्य आलेल्या 65 महिलांना संक्रांतीच्या आदल्या दिवशीच तिळगुळाबरोबर विचारांचं वाण सुद्धा लुटलं आणि आगळीवेगळी संक्रांत साजरी केली। आपण पाहूयात कुंकवाच्या करंड्या पलीकडची ही संक्रांत। तिळगुळ घ्या गोड गोड बोला। मकर संक्रांत। मकर संक्रांत हा सण प्रामुख्याने सुवासिनींचा सण म्हणून साजरा केला जातो। समाजातील वैधव्याचे दुःख सोसणाऱ्या महिलांना मात्र या सणाच्या काळात उपेक्षित ठेवून दुर्लक्षित केलं जातं।
बीड जिल्ह्यातील काकडहिरा इथल्या शिक्षिका मनीषा जायभाये आणि प्रतिभा हावळे या 2 रणरागिणींनी विधवा महिलांना वाण देऊन हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय आणि बीड तालुक्यातल्या लिंबारुई गावामधील 65 विधवा महिलांनी एकत्र येत मकर संक्रांतीचं वाण लुटलंय। विधवा होणं हे काही कुणाच्या हातात नाही, परंतु त्या प्रसंगानंतर त्या स्त्रीला खूप त्रास दिला जातो समाजामध्ये। वेगवेगळ्या शुभ कार्यांमधून तिला डावललं जातं। तर मी त्या त्रासातून गेले, शिक्षिका असूनही मलाही त्या त्रासाला जावं लागलं, सामोरं जावं लागलं। तर म्हणून मग मी हे पाऊल उचललं की माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना मी आनंद मिळवून देईन। त्यासाठी मी गेल्या वर्षी 85 महिलांना, विधवा महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला। ते पहिलं पाऊल होतं आणि आज हा माझा दुसरा कार्यक्रम लिंबारुई येथे होत आहे। इथेही 65 महिलांचा सन्मान केलेला आहे। तर समाजाने मला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि यापुढे मला द्यावा। आणि माझा जो मूळ हेतू आहे कार्यक्रम घेण्यामागचा की त्या विधवा स्त्रियांना तुम्ही कमी न लेखता, अशुभ न मानता त्यांना इतर स्त्रियांप्रमाणे सन्मान द्यावा समाजानं, तोपर्यंत माझं हे पाऊल आणि हे माझं कार्य चालूच राहील। मनीषा जायभाये यांचे पती रामकिसन हे सैन्य दलात नोकरीस होते। मात्र 2009 साली मनीषा यांच्या पतीचं अपघाती निधन झालं। आपल्यासारख्या विधवा महिला सण उत्सवात सहभागी होऊ शकत नाहीत आणि पती निधनाचं दुःख कुणाकडे व्यक्तही करता येत नाही। त्यामुळे समाजातील अशा महिलांसाठी आपण काय करू शकतो या विचारात ग्रस्त असणाऱ्या मनीषा यांनी या महिलांना साडीचं वाण देऊन संक्रांत साजरी करण्याचा निर्णय घेतला। यासाठी मनीषा यांना साथ लाभली ती समदुःखी असणाऱ्या प्रतिभा हावळेंची। प्रतिभा यांनी काही वर्ष समाजामुळे दडपणाखाली घालवली। नवऱ्याच्या निधनानंतर स्त्रीनं कुंकू न लावणं या प्रथेलाच या महिलांनी विरोध दर्शवलाय। या संक्रांतीमध्ये की जे आमच्या स्वतः घडलेले प्रसंग आहेत आमच्यावरती, की ज्यावेळेसपासून माझे मिस्टर एक्सपायर झाले त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये नवीन संक्रांतीला सर्वांना साड्या घेतल्या जात होत्या। त्यावेळेस कधीही आम्हाला साडी घेतली जात नव्हती। का तर म्हणे तिला नवरा नाहीये, तिला काय घ्यायची, तिला किती थोडीच ओसायला जाणार आहे का, ही पद्धत बंद करायची। तुमच्या सर्वांसोबत मलाही साडी घ्या, तुमच्यासोबत जरी मी मंदिरात नाही पाठवलं मला तर तिळगुळ घेण्यासाठी तरी मला आमंत्रण करा, मला तिळगुळ खायला येऊ द्या। त्याच्यामध्ये माझा काय गुण आहे की मी त्या तिळगुळ खाण्यापासून मला लांब वंचित ठेवलं जातं। हे बंद करण्यासाठी जे आम्ही संक्रांत साजरी करतो कुंकवापलीकडची म्हणून, की आजच्या ज्या महिला होत्या त्या महिलांना प्रत्येकाला की उद्या तिळगुळ खाण्याला मंदिरात जे अडवणार होते ते आज आम्ही तिळगुळून त्यांचा मान सन्मान केला। त्याचबरोबर जे आमच्यासारख्या महिला होत्या की ज्या विधवा महिलांना तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घ्यावं, ही एक आमची जिद्द आहे। स्वतः मला आलेले काही अनुभव आहेत। माझ्यावर जे काही प्रसंग घडलेले आहेत की माझ्याकडनं मी लग्न कार्यामध्ये एखाद्या नवरीचं झालं तर तिच्या हातावर मेहंदी काढून देते, तिचा मेकअप करून देते, पण तिची हळद लावायला मला बोलवलं जात नाही, का म्हणे ती विधवा आहे। मग आमच्यासारख्या महिलांनी जर विधवा महिने तिचा मेकअप करायला चालतात, बाकी सर्व तिचं केलेल्या विधी चालतात, पण फक्त हळद लावायलाच काय प्रॉब्लेम आहे। ही जी पद्धत आहे आम्हाला ही बंद करायची आणि आम्हाला समाजामध्ये मान सन्मानाने जगू द्यायचं। ही आगळी वेगळी संक्रांत साजरी करण्यासाठी गावकऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिक, सहकारी यांनी पुढे येत या सर्व महिलांना सहकार्य केलं। आपल्या समाजात 20व्या शतकातही 21व्या शतकातही महिलांना जो उपेक्षितपणा त्यांची विवंचना होते ते होऊ नये, हीच फक्त त्या कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागची त्यांचा विचार आहे मनीषाताईंचा, आणि हा कार्यक्रम त्यांनी सतत राबवावा। आम्ही त्यांच्या पाठीशी। एका राशीतून दुसऱ्या राशीतल्या प्रवेशाला, संक्रमणाला संक्रांत म्हटलं जातं। अंधश्रद्धांच्या जोखडातून विज्ञानाच्या मार्गाने जायला याहून उत्तम वेळ कोणती असू शकते। बीडच्या या आधुनिक सावित्रींचा आदर्श समाजातल्या इतर स्त्रियांनीही घेतला तर संक्रांतीचा उत्साह खऱ्या अर्थानं द्विगुणित होईल। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। सणवार साजरे करताना समाज म्हणून आपण पुढे जाणार आहोत का, आणि समाज म्हणून पुढे जात असताना माणूस पण आपण जपू शकणार आहोत का, हे जास्त महत्त्वाचं। आज मकर संक्रांत आहे आणि या दिवशी तिळगुळ देऊन तोंड गोड करायची परंपरा आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या संपातून तोडगा निघत नाही, त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी कडुनिंबाची पानं वाटत कडू संक्रांत साजरी केलेली आहे। ही कडू पानं वाटून आपली नाराजी प्रशासनासमोर मांडलेली आहे या सगळ्या महिलांनी। आज या सगळ्या महिलांच्या घरात तिळगुळाची पोळी होत नाहीये, तिळगुळाचा लाडू झालेला नाहीये। 8 दिवसांपासून यांचे यांचे पती जे आहेत ते सगळे कर्मचारी बेस्टचे संपावर आहेत, त्यामुळे यांच्या घरी नाराजीचं वातावरण आहे। हा संप मिटावा अशी यांची इच्छा आहे आणि म्हणून कडुनिंबाची पानं वाटत कडू संक्रांत या महिलांनी साजरी केली। खरं तर संक्रांत हा खऱ्या अर्थाने तिळगुळ द्यायचा सण आहे। तुम्ही
काय वाटतंय, का कडू संक्रांत? आमच्यासाठी हा सण गोड नाहीच आहे, कारण आमचे गेले 8 दिवस एवढे हाल चाललेले आहेत आणि आज आम्ही हा कडुलिंबाचा पाला देऊन संक्रांत साजरी, कारण आमच्यासाठी गोड काहीच नाहीये ना. संक्रांत साजरी करण्यासाठी तिळगुळ वाटतात, पण आमच्याकडे गोड बातमी पण नाही आणि आमचे काही करण्याचं ते काय मनावर पण घेत नाही. त्यांनी टवल्या पावल्या चालवल्यात आमच्या बरोबर, त्यामुळं आम्हाला गोड संक्रांत साजरी करायची नाहीये. आज कडुलिंबाचा पाला देऊन आम्ही आमची संक्रांत, त्यांना काय वाटत असेल तर त्यांनी आमचा विचार करावा आज तरी, कमीत कमी एवढंच आमचं मत आहे. शाळेत तू शाळेत जाते? आम्ही शाळेत जाताना तिळगुळ घेऊन जायचो, मात्र आज तुझ्याकडनं कडुलिंबाचे पानं या ठिकाणी तू पण या सगळ्या संपात सहभागी झालेली आहे, निषेधामध्ये सहभागी झालेली आहे. काय तुझी भावना आहे? खरं तर शाळेत जाताना आम्ही संक्रांतीसाठी तिळगुळ वगैरे घेऊन जायचो, पण आज अशी वेळ आली की गेले 8 दिवस झाले संप चालू आहे, पण सरकारने आमच्यावर कडुलिंबू देण्याची वेळ आणली. निदान अशी आशा आहे की आजच्या दिवशी तरी सरकार काहीतरी गोड बातमी देईल आणि आम्ही तिळगुळ देऊन समारंभ साजरा करू. गोड बातमी आज सरकार देईल अशी अपेक्षा आहे, कारण बैठक मंत्रालयामध्ये पार पडली आहे आणि 3 वाजता न्यायालयामध्ये सुनावणी असणार आहे. हो, आशा आहे आज तरी गोड बातमी त्यांनी द्यावी. आज जर गोड बातमी आली तर संध्याकाळी गोड संक्रांत होईल. हो, पोळ्या बनवणार आम्ही, पुरणपोळ्या बनवणार. आम्ही आमच्या मुलाबाळांना का म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पण आम्ही सण साजरी करू शकत नाही. आज मुलांना आम्ही पुरणपोळीचं आमच्याकडे प्रत्येक वेळेस हे असतं, पण आज आम्ही ते पण करू शकत नाही मुलांसाठी. एवढी वाईट वेळ आमच्यावर प्रशासनाने आणलेली आहे, एवढी वाईट वेळ कुणावरही आणू नये असे आमचं मत आहे सगळ्यांचं. आजचा सण आम्ही पुरणपोळ्या वगैरे करून साजरा करतो, पण आज आम्ही कडुलिंब हा देऊन सगळा सण साजरा करत आहे. त्यामुळे आम्हाला इच्छाही होत नाहीये की आम्ही सण साजरा करावा आणि आमच्याकडे तर हा सण खूप मोठा मानला जातो. काय तुमच्या भावना दाटून येत आहे एकंदरीत कुठतरी, म्हणजे कोण याला कारणीभूत आहे? प्रशासन याला कारणीभूत आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे इच्छाही होत नाही की आम्ही सण साजरा कसा करावा आणि 5 ते 6-7 हजारामध्ये आम्ही कसं घर सांभाळायचं हे आम्हाला खूप, आज मला एवढं भरून आलंय की हे प्रशासन का नाही आमची मागण्या मान्य करत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सिक्रेट गेम्स फेम मराठी अभिनेत्री नेहा शितोळे आता परेश मोकाशी दिग्दर्शित खटला बिटला या सिनेमामध्ये दिसणार आहे. संक्रांतीच्या दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग हाच एक गोड योग जुळून आलेला आहे असं ती मानते. पुण्याच्या नेहाला एरवी गोड बोलणं अवघड जातं, पण संक्रांतीला मात्र ती सगळ्यांशी गोड बोलते. गोड बोलण्यापेक्षा संक्रमणाचं महत्त्व हे मोठं आहे असं ती मानते. तिच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी निलिमा कुलकर्णी यांनी. मकर संक्रांत आज आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करायचं ठरवलं आणि आत्ता माझ्यासोबत आहे तुमच्या सर्वांची आवडती अभिनेत्री नेहा शितोळे. माझ्यासोबत आहे नेहा. मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ घे, गोड बोल. जरा अवघड आहे मी पुण्याची असल्यामुळे, पण तरी आता आजचा दिवस तरी प्रयत्न करीन मी, कारण मला असं वाटतं की मी कधीच आयुष्यात गोड बोलली आहे असं प्रेक्षकांना वाटत नसणार आहे, कारण मी कायम एखाद्या खाष्ट स्त्रीची भूमिका करत आलेली आहे. मी करत आलेल्या सगळ्या सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये, पण अदरवाईज मला अजिबात असं वागायला आवडत नाही आणि तेवढा एक पुणेरी दुर्गुण जो आहे तो सोडून द्यावा असं मला वाटतं आणि तेवढी एक गोष्ट मुंबईकरांची आपलीशी करावीशी वाटते. त्यामुळे मी आता यावर्षीपासून नक्की प्रयत्न करीन तसं करायचं. तरी पुणे सोडून तू आता बरेच काळ मुंबईत आलेली आहेस, पण तो मूळ स्वभाव जात नाही असं? नाही म्हणजे मूळ स्वभाव जात नाही पेक्षा होतं असं की थोडंसं स्पष्ट बोलायची सवय असते पुण्यातल्या लोकांना आणि आपण जसं म्हणतो तसं सत्य नेहमी कडू असतं. त्यामुळे गोड बोलू शकत नाहीत पुण्यातली माणसं, कारण ती खरं बोलतात आणि खरं जे काही त्यांचं मत आहे ते परखडपणे मांडतात. त्यामुळे तुम्हाला एकदा लक्षात आलं असेल जरा संक्रांतीचा दिवस हा पुणेकरांसाठी जरासा कठीण असतो. पण जोक्स अपार्ट, अर्थात नेहा, पण तू मुळात खूप गोड आहेस आणि खूप छान भूमिकांमधून तू आमच्या समोर येत असतेस आणि आजची संक्रांत, आजचा दिवस तुझ्यासाठी किती स्पेशल आहे. आज तू काय करणार आहेस? काळ तर तू घातलेलंच आहेस. हो, अगदीच. म्हणजे मला कुठलेही सण सेलिब्रेट करायला आणि ते त्या पद्धतीने सेलिब्रेट करायला आवडतात. म्हणजे मी दिवाळीत अगदी नऊवारी साडी वगैरे सुद्धा नेसते आणि तसंच मला आज संक्रांतीच्या दिवशी
मेरे मन को भाया, त्यामुळे मी काळे कपडे घालून आज इथे आली आहे. आज इथे आली आहे म्हणजे खरं तर मी आत्ता आहे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये. उगवत्या सूर्याला वंदन करत धारावीतल्या हजारो नागरिकांनी पोंगल मोठ्या उत्साहात साजरा केला. यंदा पारंपरिक पद्धतीच्या पोंगल उत्सवात तमिळ भगिनींसह मोठ्या प्रमाणात मराठी भगिनी सुद्धा सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेश परिधान केलेली चिमुरडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. पहाटेच्या वेळेत सूर्यदर्शनाची चाहूल लागताच उगवत्या सूर्याला वंदन करत शेकडो भगिनींनी पारंपरिक प्रथेप्रमाणे खिरीच्या साहित्याने भरलेलं मडकं चुलीवर ठेवून चुलीला अग्नी दिला. खीर शिजल्यावर सूर्यदेवाला वंदन करत पोंगालो पोंगल असा आवाजही दिला. मकर संक्रांत देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मुंबईत वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक सुद्धा राहतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते साजरा करतात. आपण आहोत आता सायन प्रतीक्षा नगरच्या बाजूला आणि त्या विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतीय लोक राहतात. तामिळनाडूचेही लोक आहेत आणि मकर संक्रांतीला पोंगल या नावानं तिकडे ओळखले जातात. तशाच प्रकारचा हा सण इथे सुद्धा साजरा करतायत मुंबईत. बघू शकतो आपण जवळपास 300 ते 400 चुली विटांच्या करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यावर पारंपरिक पद्धतीनं गोड भात शिजवला जातो. आपण बघू शकतो कशा प्रकारे महिला आहेत त्या महिला अगदी नटून तटून आलेल्या आहेत आणि इथे चूल पेटवून तो भात शिजवताना पाहायला मिळत आहेत. गोड भात असतो. मकर संक्रांतीची विशेषता अशी आहे की वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये तिळगुळ घेऊन हा सण साजरा केला जातो तर इथे हा गोड भात तयार करून हा पदार्थ तयार केला जातो. विशेष म्हणजे सूर्याचं दर्शन झाल्यानंतर ही चूल पेटवल्या जाते सूर्यदर्शन झाल्यानंतर आणि त्यावर संक्रांतीनिमित्त आपण तिळाच्या वड्या किंवा तिळगुळ बनवतो किंवा हलवाही बनवतो आणि शेंगदाणा पोळी आवर्जून खाल्ली जाते. आता इतकं गोड खाल्ल्यावर आपल्याला डाएटचं काय होणार असा प्रश्न नक्कीच पडला असणार. पण तिळगुळामागे एक सिक्रेट सुद्धा आहे. जाणून घेऊयात आहार तज्ज्ञ अवंती दामले यांच्याकडून आजच्या दिवसाचं महत्त्व असलेलं तिळगुळ डाएट. संक्रांतीला तिळाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून तिळाच्या वड्या, तिळगुळ, त्याचबरोबरीने तिळगुळापासून बनवलेली पोळी, शेंगदाण्याची पोळी असे पदार्थ बनवले जातात. आहारशास्त्राच्या दृष्टीने तिळाचे खूप महत्त्व आहे कारण का त्याच्यामध्ये असणारी उत्तम प्रकारची खनिजं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, कॅल्शियम ही सगळी खनिजं तिळामध्ये असतात. तर आपण आपल्या आहारामध्ये जर तिळाचा वापर केला तर आपल्या केसांचं आणि त्वचेचं आरोग्य उत्तम प्रकारे राखू शकतो. त्याच्यानंतर येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ. जर तो नैसर्गिक पद्धतीने बनवला असेल तर त्याच्यामध्ये लोह, जे बहुतेक करून बायकांमध्ये जो महत्त्वाचा आढळणारा रोग आहे तो म्हणजे ॲनिमिया, जो लोहाच्या कमतरतेमुळे होतो. जर आपण आहारामध्ये गुळाचं जर प्रमाण वाढवलं तर ॲनिमिया कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तिळगुळ हा असा एक पदार्थ आहे ज्याच्यामुळे आपल्याला पोषणमूल्यही मिळणार आहेत आणि जिभेचे चोचलेही पुरवले जाणार आहेत. सो सगळ्यांनी तिळगुळ खावा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आजच्या महिला विशेषमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.